नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनतेरसला काय खरेदी करावे आणि काय करू नये याबद्दल पाहूया. तर धनतेरस म्हटलं की सगळ्यांना उत्साह, प्रकाश आणि खरेदीचीच आठवण येते. या दिवशी आपण सोनं, चांदी, भांडी, कपडे अशा अनेक वस्तू खरेदी करतो, कारण असं मानलं जातं की या दिवशी नवीन वस्तू घेतल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो आणि घरात धनधान्य वाढतं. पण तुम्हाला माहीत आहे का, काही वस्तू अशा असतात ज्या ह्या दिवशी खरेदी केल्यास शुभ फळ मिळतं, तर काही वस्तू अशा असतात की त्या घेतल्यामुळे धनलाभाऐवजी अडचणी निर्माण होतात. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत धनतेरसला काय खरेदी करावं आणि काय खरेदी करू नये. संपूर्ण माहिती शेवटपर्यंत ऐका, कारण या व्हिडिओच्या शेवटी काही वास्तू टिप्सही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर सर्वात प्रथम बघूया की काय खरेदी या धनतेरसच्या दिवशी काय खरेदी करावे. तर पाहूया. नंबर 1, सोनं आणि चांदी. धनतेरसचा पहिला विचार म्हणजे सोनं आणि चांदी. या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं, कारण ते समृद्धीचं आणि स्थैर्याचं प्रतीक आहे. जर मोठं सोनं विकत घेणे शक्य नसेल तर छोटासा नाणा, ब्रेसलेट किंवा मग चांदीचा सिक्का घेतला तरी चालतं. असं मानलं जातं की लक्ष्मी माता या दिवशी घरात येते आणि सोनं चांदी हे तिचं प्रिय रूप आहे. नंबर 2, पितळ, तांब किंवा स्टीलची भांडी. या दिवशी धातूंची भांडी खरेदी करणं फार शुभ असते. विशेषतः तांब्याच्या किंवा पितळेच्या वस्तू घेतल्यास घरातील आरोग्य सुधारतं आणि वास्तुशास्त्रानुसार धनवृद्धीही होते. पण लक्षात असू द्या की भांडी घेताना ती रिकामी आणू नका. त्यात थोडं तांदूळ, हळद किंवा गहू टाका आणि मगच घरात आणा. रिकामं भांडं म्हणजेच रिकामं भाग्य. नंबर 3, लक्ष्मी गणेश मूर्ती. धनतेरसच्या दिवशी नवीन लक्ष्मी मातेची आणि श्री गणेशाची मूर्ती खरेदी करून घरी आणा. ते अतिशय शुभ असतं. या मूर्तीची पूजा धनतेरस आणि दिवाळीच्या रात्री केली की घरातील अडथळे दूर होतात आणि लक्ष्मीसुद्धा स्थिर राहते. नंबर 4, शुभ झाड. मनी प्लांट, तुळस किंवा बांबू प्लांट. धनतेरसला या झाडांची खरेदी केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि लक्ष्मीचा वास वाढतो. विशेषतः मनी प्लांटच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवल्यास धनवृद्धी फार होते. त्यानंतर पाहूया. नंबर 5, लेखणी, खाते पुस्तक किंवा लॅपटॉप. जर तुम्ही व्यावसायिक असाल किंवा ऑफिसमध्ये काम करत असाल तर या दिवशी नवीन लेखणी, डायरी, खाते पुस्तक किंवा लॅपटॉप घेतल्यास व्यापारात वाढ आणि प्रगती होते. आजच्या काळात नवीन गॅझेट घेणं म्हणजे नवीन संधीचं स्वागत करणं आहे. त्यानंतर आपण पाहूया धनतेरसला काय वस्तू खरेदी करू नये. याआधी आपण ह्या ज्या वस्तू पाहिल्या त्या खरेदी करायच्या आणि आता पाहूया काय खरेदी करू नये. तर नंबर 1, लोखंड आणि धारदार वस्तू. धनतेरसच्या दिवशी लोखंडी वस्तू, सुरी, कात्री किंवा धारदार वस्तू खरेदी करणे अपशकुन मानलं जातं. या वस्तू घरातील सकारात्मक ऊर्जा कमी करतात आणि घरातील ताण तणाव वाढवतात. आता नंबर 2, काळ्या रंगाच्या वस्तू. काळा रंग हा शनीचा रंग आहे आणि धनतेरस हा लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. म्हणून या दिवशी काळ्या वस्तू खरेदी केल्यास शुभ शक्ती कमी होतात असं शास्त्रात सांगतात. नंबर 3, प्लॅस्टिकच्या वस्तू. प्लॅस्टिकला वास्तुशास्त्रात निष्प्राण या आणि अपवित्र मानलं जातं. त्यामुळे या दिवशी प्लॅस्टिकऐवजी माती, तांब किंवा पितळ यासारख्या नैसर्गिक वस्तूंना प्राधान्य द्या. त्यानंतर नंबर 4, जुनी किंवा सेकंड हँड वस्तू. या दिवशी कधीही वापरलेली वस्तू घेऊ नका, कारण अशा वस्तूत दुसऱ्यांची ऊर्जा असते जी तुमच्या घरातील शुभ ऊर्जेला बाधा आणू शकते. नंबर 5, रिकामं भांडं. भांडी घेताना नेहमी थोडं धान्य, तांदूळ, नाणी किंवा हळद ठेवा. रिकामं भांडं म्हणजे रिकामं भाग्य आणि ते घरात आणणं म्हणजे शुभ शक्तीला थांबवणं आहे. धनतेरसच्या आधी घरात नीट स्वच्छता करा. लक्ष्मीला स्वच्छ जागा प्रिय असते. घराच्या मुख्य दरवाजावर तोरण आणि दिवे लावा, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. संध्याकाळी दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा लावा, याने निगेटिव्ह ऊर्जा नष्ट होते. त्या दिवशी ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा, याने लक्ष्मी स्थिर राहते. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, धनतेरस हा केवळ खरेदीचा दिवस नाही, तर आपल्या आयुष्यात शुभता आणि समृद्धी, सकारात्मकता आणण्याचा दिवस आहे. योग्य वस्तू खरेदी करा, नकारात्मक गोष्टी टाळा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद नेहमी तुमच्या घरावर राहू द्या.
हा होता संपूर्ण व्हिडिओ धनतेरसच्या दिवशी काय खरेदी करावे आणि काय खरेदी करू नये याबद्दल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून मध्ये दिवाळीच्या शुभेच्छा नक्की लिहा.